पण अख्ख्या महाराष्ट्राला दुःख आहे ती. आणि दादासारखा नेता परत होऊ शकत नाही अशी मला खात्री वाटायला. दादांनी कबूल केलेलं होतं. 2 घड्या बोटी देतो. लय अवघड उपकार भाऊ दादांचं भरपूर आहे माझ्यावर. बारामतीवरनं जर तुम्ही 12 किलोमीटर लांब आला तर एक सोनगाव नावाचं गाव येतं, जिथे 2 नद्यांचा संगम होतो, किरा आणि करा नारा. आणि निरा. करा आणि निरा. हा. करा आणि निरा या 2 नद्यांचा संगम होतो. आणि इथेच एका सोनेश्वर मंदिर. सोनेश्वर मंदिर म्हणजे एक ग्रामदैवत, हा. इथे त्यांचं पण मंदिर आहे, फार जुनं मंदिर आहे. हा. आणि इथे जी होडी चालवता, कारण जर मी अमरला सांगितलं की आसपासची जर तो तुम्हाला दाखवेल, तर या संगमामुळे ना इथे नदी, आणि जर इथे जी होडी चालवणारे व्यक्ती आहे, जे मागच्या 55 वर्षांपासनं इथे होडी चालवत आहे, ते सध्या माझ्यासोबत आहे. हनुमंत किसन मोरे हे जे त्यांचं नाव. आणि अजित पवार इथे यायचे, बऱ्याच वेळा यायचे. त्यांच्या आवडत्या मंदिरापैकी एक मंदिर आहे, असं बऱ्याच लोकांनी आम्हाला बारामतीमध्ये सांगितलं आणि ते सोनगावमध्ये सांगितलं. तर माझ्यासोबत आता खास बातचीत करण्यासाठी स्वतः हनुमंत किसन मोरे, आणि त्यांचं आज इथे राहणं आणि आपण इथनंही मुलाखत करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण अगदी 1-1.5 तासाआधी त्यांचे जे विसर्जन जे आहे अजितदादांचं, ते इथेच याच संगमावर पार पडलं. आणि ज्या व्यक्तीने ही बोट त्यांना मिळवून दिली, जो व्यक्ती त्यांचा इतक्या वर्ष आधारस्तंभ राहिला, कदाचित हनुमंत काकांनी कधी विचारही केला नसेल की त्यांना त्यांच्याच अर्थविसर्जनासाठी तीच बोट वापरावी लागेल. त्यांच्याशी आपण बोलू. बाबा, काका, तुमचं नाव काय, जन्म कुठला, ती सगळी मला माहिती द्या. असू. आसूचा जन्म. हो. वय काय तुमचं? वय आता माझं वय आता 65, 70, 71, 70, 71. आणि तुम्ही कधीपासून चालवते ही जी होडी, अशा होडी कधीपासून चालवते? 45 वर्ष तर झाली. आणि 45 वर्ष इथेच होडी चालवता तुम्ही? हो. तुम्ही तर पवार कुटुंबियाला खूप जवळून बघितलं असेल. हो. येत जात राहतात? हो. कोण कोण येत जात राहते? दादा येत, कधी वहिनी येते, कधी त्यांची आई येत होती. मोठे साहेब? मोठे साहेब नसते ती काय आपल्या परिचयात न, पण येऊन गेल्या तर ही मला माहिती आहे. येऊन गेले. पण परिचयात राहणारे दादा वगैरे ते. हा. मला सांगा, दादांबद्दल तुमचा परिचय कसा व्हायचा, तुमचं बोलणं काय व्हायचं? दादांचा विषय असा होता की दादा नेहमी मंदिराकडे त्यांच्याला आवडच होती, सोनेश्वर मंदिराची, आणि ती येतच होती. हो. महिन्यात 4 महिन्यानं 5 महिन्यानं येणारच दादा. आणि तुम्ही बऱ्याच वेळा त्यांना? नाही, तशी 2-4 वेळाच फक्त म्हणजे नावत नाही येण्याचा परिचय झाला. पण चिकुंड रस्ता असल्यामुळे ती दादा चिकुंडच यायचं आणि चिकुंडच जायचं. तिकडनं पण रस्त्याने पण ते जायचे. शेवटचं कधी आले होते तिकडे? शेवटचे मागच्या 2 महिन्यापूर्वी आले ते. अच्छा. हा. काय तेव्हा काय बोलणं वगैरे झालं? बोलणं वेगळं झालं होतं आमच्या मुलासंग. हो. ती काय मीडियानी म्हणजे मीडियावर बोलणंच झालेलं होतं. हा. तेव्हा मीडियाला हो. पण असं ये जाय त्यांची चालू राहायची. हो. ही बोट मला तुम्ही मागा सांगत होते दादांनी तुम्हाला हो. दिली वगैरे, तर मला याच्याबद्दल सांगा. तुम्हाला बोट दादांकडनं भेटली कशी, तुम्ही त्यांना निवेदन केलं की, त्याची थोडी गोष्ट सांगा. ती गावकऱ्यांनी निवेदन केलेलं होतं अगोदर. त्याच्यानंतर ती दादांनी आमच्या ताब्यात देऊन टाकली. म्हणजे पूर्वीपासून धंदा करतोय, तूच कर. हो, बोटीचं. हो. आणि अशी एक बोट दिली, एक बोट आहे की अजून काही बोट्स तुमच्याकडे? 2-3 बोटी दिलेत तशा. 2-3 बोटी. अच्छा. पूर्वीपासून दिलेच बऱ्याच. मदत करायची बरीच, लोकांना मदत करायची. दादांचं लय मोठं उपकार आहेत. दादांनी ही सगळं केलं, ही दादांनीच केलेलं, ही काही दुसऱ्या कोणी केलेलं नाही. म्हणजे तुम्ही मंदिराकडे बोट दाखवता? हो, मंदिरे फिंदिरे ही घाट ही सगळं दादाच्याच ह्यानी झालेलं आहे. आता ती नदीतनं आणलं, कसं आणलं ते आम्हाला सांगता येणार नाही, पण दादांनी ही सगळं केलेलं आहे. कार्यालय फिरेलं बघ, सगळी ही मंदिरं जन्म उद्धार ही दादांनीच केलेलं आहे. लोकांच्या, तुमच्यासारख्या ग्रामस्थ लोकांच्या आयुष्यामध्ये दादांचं महत्व काय होतं ते मला थोडं सांगा. दादांची एकच भूमिका होता की आपलं गाव सुधारित राहावं, सुशिक्षित राहावं, एवढीच भूमिका. आणि इमानदारीने त्याच्यासाठी ते प्रयत्न इमानदारीने राहणे, हीच फक्त दादांचं भवितव्य होतं. सगळ्या लोकांची मदत करायची, जो मागेल त्याची. हो, भरपूर मदत केली लोकांना, भरपूर म्हणजे भरपूर. कोणालाही हात रिकामा लावला नाही, खवळून बिवळून कवायला पण दादा देतच होत. अच्छा.
अनुसार माणूस. दादासारखा माणूसच नाही कोणी हम्म. आणि येणार बी नाही आता. हम्म. अशी एक माझी भूमिका आहे. काय वेगळं होतं असं दादांमध्ये, काय वेगळं जे बाकीच्यांमध्ये नव्हतं, की येणारच नाही असं? दादांमध्ये एक एक वेळ होतं की दादानी शब्द दिलेला शब्द दादा कधीही पडून देत नव्हतं. दादानी शब्द दिला म्हणजे दिलाच. हम्म. ती शब्द कम्प्लीटच पुराच करणार, हम्म. उशिरा का व्हायना पण. पुराच करणार. हा हिशोबाला लय पक्के होते. हो अर्थमंत्री होते हो. महाराष्ट्राचे. हो अर्थमंत्रीच होते की पहिल्यापासूनच तीच भवितव्यच तसं होतं. हम्म. शब्द दिलेला कधीही माघारी घेतलेला नाही दादा. खवळायचं लोकांना पाहिजे तसं. अच्छा. हो पण असं कधीही मोकळ्या हाताने लावलेलं नाही. प्रेमळ होते. प्रेमळ. भेद नव्हते करत लोकांमध्ये ना. बरेच लोक सांगता हा जात पात धर्म काहीच बघत नव्हते. हा, दादा. अजिबात काहीच- तसलं काय नसलं तर दादापाशी तसलं काय नव्हतं. हा. की जातीचा किंवा भूतीचा किंवा समजा कुठला आहे काय आहे तिसलं नव्हतं. हम्म. सगळ्याला सारखा नेम हम्म. असं दादांचं होतं वैशिष्ट्य. 2 महिने आधी याच होडीमध्ये हो दादा येऊन गेले येऊन गेले 4 महिन्यापूर्वी. 4 महिन्यापूर्वी. हो. आणि आज हा असा प्रसंग येईल असं तुम्ही कधी विचार नसेल का? कधीच जन्म आयुष्यात नाही आला कधीच विचार असा प्रसंग येईल म्हणून आणि असं घडल म्हणून. काय वाटतं, कसं वाटतं ऐकल्यावर पहिल्यांदा कसं वाटलं? अहो काय आम्हाला मग आम्हालाच विश्वास बसाना. हे कोणीतरी काहीतरी उठावलंय म्हटलं असंच मग जाणलं होतं मी. पण नाही परत ती तसं काहीच जाणलं नाही. ही शेवटी म्हटलं खऱ्यानेच अपघात झाला. असं एवढंच माहिती. दुःख राहिले मोठं दादा लय गेलं. मोठं दुःख दादाचं म्हणजे शेवटी मलाच काय पण अख्ख्या महाराष्ट्राला दुःख आहे ती. हम्म. आणि दादासारखा नेता परत होऊ शकत नाही अशी मला खात्री वाटायला लागली. तुम्ही मला सांगत होते की दादा अजून 1-2 होडी घेऊन देणार होते तुम्हाला. हो त्याच्याबद्दल थोडं हो सांगा. दादांनी कबूल केलेलं होतं की हम्म. 2 होड्या बोटी देतो म्हणून. हम्म. कबूल केलं. कबूल केलं होतं आणि ती देणार बी आहे ती. अजून आलं नाही. आले नाही ते येतील याचं असं वाटतंय 4-8 दिवसात महिन्यात. एवढ्या 15 दिवसात येईल असं वाटतंय. आता त्या होड्या आल्यावर तर तुम्हाला अजूनच हो, वाटेल की हो. ज्या दादानी कबूल केलं तो दादाच तुमच्यासोबत नाही. हो दादांनी कबूल केलंय म्हणजे शेवटी पार टेप लावून सोडलंय. हा. 4-8 दिवसातच येतील असं खात्री व्हायला लागली. जी गोष्ट कबूल करायची ती व्हायचीच. हो आणि होतच होती. आणि ती शब्द दिलेला पुराच करत होता दादा. हम्म. ज्या वेळेस तिथं सांगितलं त्यावेळेपासूनच लोक कामाला लावली. हो आज तुम्ही त्यांच्या पूर्ण परिवाराला घेऊन आले. हो दोन्ही मुलं हो, बाकीचे. दोन्ही मुलं सगळे पूर्ण परिवार. सगळे परिवार आणलं होतं आज. अवघड क्षण आहे सोनगावसाठी, तुमच्यासाठी, बारामतीसाठी. लय अवघड उपकार भाऊ दादांचं भरपूर येतं माझ्यावर. उपकार भरपूर हा, आहे. हा, आणि सगळ्या गावकऱ्यांमुळे पण आहे. हो, बरेच जण असं सांगता. हो. बरीच गावकऱ्यांचं बी आहे उपकार नाही कसं प्रत्येक बाबतीतच आपल्याला सहकार्य करतात देतात. इथे आपण ऐकली हनुमंत मोरे यांची ही गोष्ट. दादांसोबत त्यांचा परिचय बराच जुना आणि इथे ते होडी चालवण्याचं त्यांचं काम पण जसं त्यांनी सांगितलं त्यांनी कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता की ज्या प्रसंगी त्यांना आज दादाला इथे आणावं लागलं तसं कधी आणावं लागू शकेल असं त्यांनी कधी विचार नव्हता केला. माझे सहयोगी अमर सपकाळसह मी अनुज रायते, NDTV मराठीसाठी, बारामती.